नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक लेटेस्ट अपडेट घेऊन आलेले विद्यार्थ्यांसाठी. आता राज्यामध्ये 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ किंवा आपत्तीग्रस्त तालुक्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची सवलत अनुशय करण्याचा हा जी आर आलेला आहे. ज्या पण तालुक्यामध्ये 2025 मध्ये अ, अतिवृष्टी किंवा पूर किंवा चक्रीवादळ आपत्तीग्रस्त झालेलं असेल, अशा गावांमध्ये जे विद्यार्थी राहत असेल त्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. आता हा जो जी-आर असणार आहे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने फी माफ होणार आहे ते पण मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल अँड WhatsApp, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुश्रेय बाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. ओके ओके आता याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडनं हा लेटेस्ट जी-आर आलेला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडनं दिनांक 11 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. ओके तर यामध्ये आता आपण जाणून घेऊया सविस्तर प्रस्तावना. आता प्रस्तावना देण्यात आलेली आहे, जी की संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांची परीक्षा फी माफीची योजना कार्यान्वित आहे. ओके संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये महसूल व वन विभागाने सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुके घोषित करून या तालुक्यातील आपत्तीग्रस्त बाधितांना दुष्काळ दृष्ट्या परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलतीत अनुश्रेय केलेल्या आहेत. त्यानुसार या सवलतीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधीनस्थ सर्व विद्यार्थ्यांना अनुश्रेय करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता शासन परिपत्रक देण्यात आलेले आहे यामध्ये की संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये महसूल व वन विभागाने घोषित केलेल्या तालुक्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधीनस्थ सर्व विद्यार्थ्यांना दुष्काळ सदृष्ट परिस्थितीत अनुश्रेय असलेली अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांची परीक्षा फी माफीची सवलत अनुश्रेय करण्याबाबत शासनास मान्यता देण्यात येत आहे. ओके आता सगळ्यांना फी माफ करण्यात आलेली आहे असे तर सांगण्यात आलेले आहे. सदर सवलत ही सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात लागू राहतील. आता ही सवलत कधीपासून चालू होणार आहे? 2026 मध्ये. आता जे पुढचं शिक्षण तुमचं चालू होईल त्यामध्ये तुम्हाला ही लागू राहील 25-26 साठी. ओके आता प्रसिद्ध याच्यामध्ये देण्यात आलेले आहे प्रयोजनासाठी आवश्यकतेनुसार वित्तीय तरतुदीनुसार उपलब्ध कार्यवाही संचालक शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी असे इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके तर आता सर्वांना सन 2025-26 मध्ये मोफत शिक्षण भेटणार आहे. जे आपण तालुक्यामध्ये आपत्ग्रस्त झालेलं असेल किंवा पूरग्रस्त असेल, काही असेल, अतिवृष्टी असेल, त्यांना इथं फी माफ झालेली आहे. तर आपल्याला मोफतमध्ये शिक्षण भेटणार आहे यावर्षी. ओके तर चांगली सुवर्ण संधी सरकारकडून आलेली आहे, याचा आपण लाभ घ्यायचा आहे. ओके तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही ह्या व्हिडिओ डाऊट असेल तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला याचा PDF फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकतात. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा. ज्यांच्या पण तालुक्यामध्ये पूरग्रस्त वगैरे झालेलं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ओके आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram, टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Facebook पाहून फॉलो करून ठेवा. असेच आपल्याला अपडेट्स घेण्यासाठी व जॉब अपडेटसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.